आमदार राहुल कोल आपल्यासोबत आहेत। सर काय सांगाल, ज्या पद्धतीने हा वाद सगळा समोर आलेला आहे, तुम्ही सुद्धा अजितदादांची भेट घ्यायला गेला होतात असंही कळतंय आणि तुम्ही स्वतः सुद्धा त्या ठिकाणी होतात असंही कळतंय, नेमकं काय प्रकरण आहे? मुळात ही सुभाष देशमुख हे निरीक्षक म्हणून शिरूर लोकसभेच्या आढावा बैठकीसाठी आले होते। अंतर्गत बैठकीचं रेकॉर्ड करणं हे योग्य नसताना ते झालं आणि अंतर्गत विषय अंतर्गत राहायला पाहिजे याची सगळ्यांनी काळजी घेणं अपेक्षित आहे। कुणाचीही काही तक्रार असली तरी ती पक्षाकडे मांडणं हे त्याचं काम आहे, परंतु अंतर्गत बैठक हे जाहीर होणं अपेक्षित नाही। आणि या संदर्भातला जो काही अहवाल आहे ते माननीय सुभाष देशमुख साहेब हे माननीय बावनकुळे साहेबांच्याकडे देतील आणि त्याच्यावर निर्णय होईल। परंतु त्याच्यामध्ये तुम्ही एका मुद्द्यापुरती चर्चा केली, काही चांगल्याही चर्चा झाल्या आणि संघटित मतदान काही भागामध्ये अतिशय चांगलं सुद्धा झालं, ही दुसरी बाजू आहे। त्यामुळे त्याचं स्वरूप ही फार व्यापक स्वरूपाचं घेऊ नये अशा प्रकारची मला सगळ्यांना विनंती आहे। मी परत सांगतो की ही जाहीर भाषणामध्ये एखादी नाराजी व्यक्त करणं वेगळा विषय आहे। ही अंतर्गत बैठक होती, स्पेसिफिक सूचना होत्या की कुणी रेकॉर्डिंग करू नये, त्यामुळे अंतर्गत बैठकीचा विषय अंतर्गत राहिलेला चांगला आणि त्याच्यावर माननीय प्रदेशाध्यक्ष आणि निरीक्षक हे मिळून निर्णय घेतील आणि तसं आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे। अजितदादा गटाची मागणी अशी आहे की जाहीर माफी मागावी। नाही बघा, त्याच्यामध्ये जो काही इशारा दिला असेल ते त्यांनी या महायुतीच्या संदर्भातली जी काही सगळी प्रमुख मंडळी आहेत, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांची भूमिका मांडावी आणि ते सामुदायिक जो निर्णय घेतील तो सगळ्यांनाच मान्य असेल। त्या संदर्भामध्ये मी माननीय देवेंद्रजी बावनकुळे साहेब आणि माननीय दादा यांच्याशी चर्चा करून याच्यामधून जे काही तक्रार आहे त्याची काय निवारण करायची या संदर्भामध्ये चर्चा करून सुरेश धस साहेब काय बोलले मला माहीत नाही, परंतु या संदर्भामध्ये जे काही व्हायचंय ते उद्या सकाळी मी दोन्हीही मान्य दादांशी मान्य देवेंद्रींशी बोलेल आणि त्याच्यामध्ये बावनकुळे साहेब योग्य ते निर्णय घेतील। नाही, अमोल मिटकरींना मी उत्तर देणं योग्य नाही आणि मला ते ज्युनियर आहेत, त्यामुळे त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही। त्यांनी त्यांच्या पक्षाकडे त्यांच्या भावना व्यक्त कराव्या, मी माझ्या पक्षाच्या कडे बोलेल। हे बघा, हे महायुती महाविकास आघाडी 3 पक्षांची संयुक्त आघाडी आणि युती आहे, त्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होत राहतं, भावना व्यक्त तरुण कार्यकर्ते करत राहतात, परंतु शेवटी पक्षादेश हा अंतिम असतो ते मानून आम्ही काम करतोय आणि पुढेही करत राहू। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला हवं तसं यश मिळू शकलेलं नाही। तुम्ही जरी बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असलात तरी शिवसेना असेल किंवा भाजपा असेल या सगळ्यांच्या नेत्यांचं खासगीत म्हणणं हेच राहिलेलं आहे की निवडणुकीच्या ऐन तोंडावरती 6 महिन्यापूर्वी अजित पवारांना सोबत घेणं हे आम्हाला महाग पडलं आणि त्याच्याबाबतची चर्चा दिल्लीत देखील झालेली आहे। एकूण तुम्हाला महायुतीमध्ये योग्य तसं यश लोकसभा निवडणुकीत मिळू शकलेलं नाही, त्याची जी कारण आहे त्यापैकी अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी हे कारण आहे असं तुम्हाला वाटतं का? हे बघा, दबक्या आवाजात कोण काय बोलतं, खासगीत काय चर्चा करतं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे, परंतु या संदर्भामध्ये वेगवेगळ्या बैठका भारतीय जनता पार्टीनं घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये विचारमंथन झालेलं आहे, सगळ्यांनी आपल्या भावना मांडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पक्ष योग्य तो निर्णय घेतील असं मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतं। नाही, उघडपणे नाराजी वैयक्तिक स्वरूपात व्यक्त करणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे, परंतु महायुती असेल किंवा त्यातले घटक पक्ष असतील एक सामुदायिक निर्णय प्रक्रिया आहे आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणेच ती चालते, पक्ष याच्यामध्ये योग्य तो निर्णय घेईल। योग्य तो निर्णय दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत आता एकमेकांच्या समोर टाकलेले पाहायला मिळाले, दगडफेक किंवा कार्यालयाची तोडफोड केली जाते, काळं फासण्याची जे आहे ते बोललं जात आहे। नाही, मला ते काही मी कुठं ऐकलं नाही किंवा पाहिलं नाही, परंतु असं काही होणार नाही आणि काही लोकांनी याच्यामध्ये जबाबदारीनं वक्तव्य करणं हे महायुतीच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि ते करावं एवढीच माझी विनंती त्यांना राहील। ठिकाणी देखील आव्हान जर आहे, मागच्या वेळी अगदी तुमचा विजय जरी झाला असला तरी तुझं कडवं आव्हान मात्र राष्ट्रवादीचं राहिलं होतं, अशाच जर पद्धतीनं वातावरण राहिलं तर तुम्हाला देखील याचा फटका बसेल असं वाटतं? हे असं होत राहतं, प्रत्येक वेळी निवडणुकीत वेगवेगळी समीकरणं तयार होत राहतात
आणि शेवटी हा सामुदायिक निर्णय असतो आणि सामुदायिक निर्णय झाल्यानंतर पुढं त्याप्रमाणे निवडणुका लढवून हे कार्यकर्त्याचं काम आहे. कधी थांबावं लागतं, कधी निवडणुका लढवावं लागतं, हे राजकीय जीवनामध्ये होत राहतं. त्याप्रमाणे पुढची ही प्रक्रिया पक्ष योग्य पद्धतीनं पार पाडेल आणि कुठेही फटका बसणार नाही याची काळजी घेईल याची मला खात्री आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.